हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना। तर भाऊ बहिणींनो विषय असा आहे की मी मगाशी व्हिडिओ बनवला होता, म्हणजे माहेरच्या पप्पाने व्हिडिओ बनवला होता। मी त्यांना फोन करून सांगितलं होतं, कारण की ही जी आमच्या माझ्या मागं जी रोज दुसरी वेळ आहे भाऊ बहिणींनो, ही बायांवणी माझ्याबरोबर भांडण करतो ही अविनाश मिसाळ। मला त्यांना दीर म्हणायची सुद्धा लाज वाटायला लागली, कारण की असं केलेलंच आहे। आज गेल्या वेळेस पण भाऊ बहिणींनो मला शिव्या दिल्या, व्हिडिओच्या नंतर व्हिडिओ चालू नव्हता, मागं मला शिव्या दिल्या आणि वाईट वक्त बोलून भाऊ बहिणीनं परत म्हणलं चला जाऊ द्या, म्हणलं ह्याच्या कुठे येड्याच्या नादी लागायचं, आपल्याला आपला परपंच आहे अशा गोष्टी म्हणून मी 2-3 दिवस झाला आपलं लक्ष बी काढलं। त्याच्या आधी पण मी बोलत बी नव्हती आणि लक्ष बी काढलंच होतं। तर विषय असा झाला की मगाच्या व्हिडिओमध्ये मी त्यांना बोललेले आहे भरपूर असं, पण त्यांनी पण काही कमी मला बोललेलं नाही, तर शब्दाला शब्द दिलेलाच आहे। तर भाऊ बहिणींनो त्यामध्ये त्यांनी शिव्या दिलेलं नाही, तर हे तुम्ही ऐकलं, कारण की जसं आहे जसा व्हिडिओ दाखवलं जातं तसंच माणूस खरं धरतं, कारण तुमची बी काही त्यात चुकी नाही। आणि राहिला विषय शिव्या देण्याचा, तर भाऊ बहिणींनो ही शिव्या देणं हे खरंच आहे। आणि आजूबाजूच्या माणसाला तुम्ही आजूबाजूची माणसं पण इथं ऐकते ती या, कारण की त्यांना बी माहिती आहे भाऊ बहिणींनो आवाज काय बारका नसतो, मोठ्या आवाजात बोलल्यानंतर घराला घर आहे ते म्हणल्यानं आजूबाजूची माणसं बी बोलणार। आणि त्यात विषय असा, रस्त्याला गाडी उभा केली आणि गाडीवर उभा राहून मला तिथे बसून मला शिव्या दिल्या होत्या, देत होतं। आणि त्या आजूबाजूची माझी जाव दीर चुलत ही आहे ती आपली ऐकत होती। मग भाऊ बहिणींनो मला काही सण व्हायना म्हणल्यानंतर बी म्हणलं माझ्या जाव आहे बघा मोठी माझ्यापेक्षा, तर त्या जावाला मी हे केलं, जाव आली माझ्याकडून नवऱ्याला फोन मी नवऱ्याला फोन लावून दिला त्यांनी मला, आणि त्यांना फोन लावल्यानंतर त्यांनी योगिता ताईला बी फोन लावला होता भाऊ बहिणीनो, कारण की माणूसच ऐकना। तर तसा विषय तर 1 तास 2 तास तर चालला होता भाऊ बहिणीनो भांडणाचा, तोपर्यंत शिव्या नव्हत्या, पण नंतर मला आरोग्य बोलायला लागला, शिव्या द्यायला लागले। मग ऐकून घ्यायचं का मी त्यांचं शिव्या देणं? माझ्या नवऱ्याच्या गैरहजेरीत ह्यांना मला बोलायचे काय कारण आहे भाऊ बहिणींनो? माझा नवरा दिवसभर कामाला जातात, दिवसभर कामात असतात, त्यांना परपंचासाठी काम करायचं आहे। राहिली देवाच्या तयाने सोडलेली आहे दारू, असं डोक्याला टेन्शन देऊ त्यांना आणखी दारू प्यायला लावायचे का या माणसाला? आणि लई टेन्शन आहे भाऊ बहिणींनो, ही व्यक्ती जी घरात आहे ना आमच्या, इतका टेन्शन देतोय ना बिनानी कामाचं खायचं प्यायचं हागायचं, घरचं तर काढीचं काम नाही बरं का त्यांना, पण आता राहिलेलं आहे तर वाहिलं, पण तेवढ्या पुरतं 2-4 दिवस झालं आपलं करतात त्यांचं तेपलं। पण भाऊ बहिणींनो आम्हाला त्यांचा कशाला, आम्हाला भांडायचं कशाला? मला मेन पॉईंट, मला का भांडायचं? मी त्यांना काय मुजरा करायचा आहे का? आणि आता हे 2-4 कमेंट झालेल्या आहेत ना, पिंकी खोटं बोलती या, तिनं काय आव्यानं काही शिव्या दिलेल्या नाही तर ती खोटं बोलती। मी खोटं बोलत नाही, मला खोटं बोलायची बी वाय नाही, कारण की व्हिडिओ चालू त्यांना माहिती होता की व्हिडिओ ती चालू आहे, आणि त्यांनी व्हिडिओमध्ये कसं शिव्या देते ती, व्हिडिओ नंतर मला त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत त्या। व्हिडिओच्या आधी त्यांनी व्हिडिओ चालू करायच्या आधी पण बोलतच होतं, पण मला व्हिडिओच्या नंतर भाऊ बहिणींना अति घाण शिव्या दिलेल्या आहेत, झवाडे बोचाडे शिवाय तर मला बोललं नाही। तर आता मला सांगायला पण ही वाटतंय भाऊ बहिणींनो, पण आता मी तुम्हाला सांगणार, कारण कसं आहे माहिती आहे, गप बसल्यानं ना जाऊ द्या मरू द्या म्हणल्यानं काय होतं माहिती आहे का, ती जास्त डोक्यावर चढतं, माहिती असतं ना। आता ही बोलून बसते ती गप, आपलं बोलायला जिरतंय। मग हे भाऊ बहिणींनो ती जी जग दुनियाला तमाशा दाखवतात ना, मग माझं बी काम आहे ना तुम्हाला खरं खोटं सांगायचं। मग मी सांगणार, मी पण नाही गप बसणार, कारण कसं आहे माहिती आहे का, गप बसल्यावर लय आपल्याला ऐकून घ्यावं लागतं। आपल्या एक तर तुम्हाला सांगते मी, माझा नवरा, माझी 2 पोरं, यांच्यावर माझं लक्ष असतंय। आणि राहिला विषय माझं लक्ष तर तुम्हाला सांगते, त्या पोराला 3 इंजेक्शन दिलेले आहेत, तो सारखा तापतोय, त्याला मी औषध पाजत होती म्हणल्यानंतर योगिता ताईनं का काय फोन केला त्यांनी, भांडी द्यायला सांग म्हणून। मग योगिता ताईचा फोन आल्यानंतर मी योगिता ताई म्हणले त्याची भांडी ती त्याला करून खायचं आहे म्हणल्यानंतर मी समधी भांडी भाऊ बहिणीनं घरातली मिठाचा डब्यापासून समधी भांडी मी ते देऊन टाकली। समधी भांडी दिल्यानंतर हळदीचा डबा ही माझ्याकडे समजा होता भाऊ बहिणीनं, मग त्यांची समधी भांडी दिली मी। कशाला ठेवू, ही जे सारखं म्हणतात आईची भांडी द्या माझी भांडी द्या, आजपर्यंत त्यांनी माझं तुझं केलेलं आहेच भाऊ बहिणीनं, पण ती आत्याच्या माघारी त्यांची परंपरा तीच चालू आहे। पण समध्यानी एकत्र राहावं आणि एकत्र राहण्यासारखं असं ते काय ठेवणातच भाऊ बहिणी। राहिला विषय तुम्हाला सांगते, आज नाही उद्या त्यांचं लग्न झालं, ही जे ह्यांचा बर्ताव असला तर त्यांची बायको बी उद्या तशीच करणार आहे आम्हाला। माझं तुझं, मग मला तर वाटतं की आमचं तर अंगणात वागणं होतंय का नाही काय माहिती पुढे जाऊन। इतक्या खालच्या पातळीला जाऊन बोलतात, उलट पालट। आता मी किती केलं तर त्यांच्यापेक्षा मोठे आहे, त्यांनी कशी इज्जत दिली पाहिजे, ती इज्जत नावाची काय त्यांना हीच नाही, भाषाच नाही त्यांच्याकडे कसली।
आणि म्हणतात की तुम्ही 7ला दार लावून झोपायचा, व्हिडिओमध्ये म्हणतात भाऊ बहिणीनं, तुम्ही पण ऐकला असेल, 7ला दार लावून झोपायचा, मी काय तुमच्या दारात बसायचं का? तर 7ला दार मी का लावायची भाऊ बहिणीनं? मला माहिती आहे ना, कारण आमचा शेजार पाजार काही लई चांगला नाही भाऊ बहिणीनं. घरी गडी माणूस नसल्यानंतर मी दार लावून नाही बसायचं, मग काय करायचं? ह्यो माणूस घरी नसतो, ह्यांना किती कुणी सांगितलं घरी बस घरी बस घरी बस म्हणून, तरी काय ऐकत नाही तर मग म्हणल्यानंतर माझी लेकरं घेऊन माझ्या सुरक्षेसाठी मी दार लावून लवकरच बसणार ना येरवाळी माझ्या नवऱ्याच्या गैरहजेरीत. मग मला काय म्हणायचं आहे की मी दारात बसायचं का? मग ही आधीच लवकर येऊन आमच्या बरं खाऊन पिऊन जर घरीच बसला तर आम्ही दार लावून बसीन का? ती त्यांचं झोपलं, आमचं आम्ही झोपलो, आहे का कोणाचं काय टेन्शन? सारखं आडव्यात गोष्टी करायच्या, आडवं बोलायचं, सारखं उलटं पालटं, शिव्या गाडी. त्यांचा भाऊ बहिणी त्यांच्या लग्नाच्या आधीपासून त्यांचा हेच स्वभाव आहे, कसलाच बदल नाही. आणि राहिला विषय ती म्हणतात ना की आईला टेन्शन घेणे मायरीच्या पप्पाने, ते मायरीच्या पप्पाला प्रत्येक वेळेस ती घरी नसल्यानं त्यांच्या मागं लय बोलतात. मी म्हणलं त्यांच्या तोंडावर तुम्ही बोलत जावा, मला भांडता कशाला म्हणलं भाऊ बहिणीनो? मी किती केलं तर बाय माणूस आहे, बाय माणसाला तुमचं बोलायचं काय काम आहे? मी म्हणलं भावा आला तर भावाला बोला म्हणलं. मग म्हणते की हो आता तुम्ही आल्यावर त्याला सांगचाल की, मग त्याने आल्यावर मला काय बोलल्यावर काय केल्यावर मग त्याला सांगतो, त्याचं तुकडंच करतो, तुकडं करतो मी त्याचं. अरे देवा म्हणलं, तुकडं करण्यापर्यंत तुम्ही आणि तुकडं करण्यापर्यंत म्हणलं तुम्ही भावाला एवढी किंमत देता का? म्हणलं तुकडं करायला निघाला का तुम्ही? तुकडं करायला निघाला म्हणलं, एवढं तुम्ही जहागीर ही झटलिंग झाला का म्हणलं मोठं लट तुम्ही? मोठ्या भावाला काय किंमत द्यायची? तुकडं करणार ही शब्द कुठलं भाऊ बहिणीनं त्यांचं? ते असलं मला ते ऐकाय व्हिडिओच्या नंतर झालेली गोष्टी आहे त्या भाऊ बहिणीनं, व्हिडिओच्या आधी नाही त्या. मग भाऊ बहिणी इतकं खाली पातळाला जाऊन ती मला बोललेलं आहे का ना, पण माझ्या ह्या दिमागात बसलेला आहे. आणि राहिला विषय त्यांना सांभाळायचा तर आता इथून मोर तर मी सांभाळत नसते आणि बघणार सुद्धा नाही काय त्यांचं चाललंय, त्यांच्या जीवनात काय विसरूनच जाणार. कारण की ह्या हाताने मी त्यांना घासातला घास त्यांना दिलेला आहे, माझ्या जीवाला आणि माझ्या त्या परमेश्वराला माहिती आहे भाऊ बहिणींना. या हाताने किती घातलेला आहे ना, माझा नवरा तरी त्यांना भांडायचा, पण मी त्यांना असं माझ्या नवऱ्याला दापायची. कारण मी म्हणायची असू द्या म्हणायची, त्यांची पोट मोठी भूक आहे, त्यांना जेवायला जास्त लागतं. मला माहिती आत्याच्या माघारी आत्या जेवण बनवायचे त्यांच्याही, तर त्यांच्या माघारी त्यांचं मला माहिती आहे त्यांचं खाणं किती आहे भाऊ बहिणीने. मग त्यांचं एका टायमिंगला त्यांना 2 टायमिंगचं जेवावं लागतं भाऊ बहिणीनं. मग मला माहिती आहे त्यांच्या जेवणात, तर मी तितकं करायची आणि त्यांच्यासाठी ठेवायची. तर त्याची जाण आज काय त्यांनी ठेवली आणि काय माझी किंमत केली ना ती माझ्या जीवाला माहिती आहे. रस्त्यावर उभा राहून भाऊ बहिणीनं मला घाणघाण शिव्या दिलेल्या आहे ते आज. आणि मी व्हिडिओ काढायचं माझं कामच नव्हतं, कारण आज पाणी डोक्याच्या वर गेलेलं आहे. त्यामुळे मला आणि राहिला विषय भावा बहिणीनं त्यांना सांभाळायचा आहे करायचं. मी इथून मर तर सांभाळणार नाही, मी तुम्हाला पण सांगते आणि कोणाला पण सांगणार आहे. कारण की हो का मला आतापर्यंत मी समजा जाऊ द्या मरू द्या करायचे, जाऊ द्या येड आहे कुठं नादी लागायचं. पण ह्या येड्याला इतकी अकल आहे भावा बहिणीनं, स्वतःच्या भाव आहे वय तो वैरी आहे वैरी. मग आजपर्यंत भावासारखं कुठलं कामच केलं नाही. तर भावा बहिणीनं तुम्हाला सांगते, आज इथं आजूबाजूची आता कसं असतं भांड्याला भांडं लागतं, शेजार आहे म्हणल्यानंतर घर तिथं मातीच्या चुली तुम्हाला सांगते भांडणं लागतच असते ती. तर भांडण लागल्यानंतर भाऊ भांडत असल्यानंतर भावाची शेजारची कोणाची भांडणं लागली तर कुठल्या भांडणात ते मध्ये आला, किंवा गडे आहे म्हणून भाव एकटा पडलाय म्हणून कधी ते आलं साथ द्यायला. मग कुठलं कर्तव्य त्यांनी भावासारखं पडलेलंच नाही मला म्हणायचंय. मग ही सारखं वैरे आहे, मग वैऱ्यातच जमा आहे ना भाऊ. आजपर्यंत भावाला भावाची किंमत दिली नाही, वैऱ्यासारखी दिली नाही म्हणल्यानंतर तरी पण आम्ही बघत होतो, सांभाळत होतो. हे 2-4 दिवस झाला आम्ही बघत नाही त्यांना. तर भाऊ बहिणीनं ती नुसती आगीचा डोम चाललाय त्यांचा आणि जे आमच्या डोक्यात नाही ते आम्हाला बोलते ते सारखं ऐकावं ना आम्हाला आहे त्यांचं. कशासाठी? मी माझी लेकरं बाळ घेऊन घरी असते, नवऱ्याला माझ्या मारीन तोडीन म्हणतोय. तो खाऊन माजलेला आहे, 10 गाड्याचं बैलाला बळ आहे. आणि तुम्हाला सांगते मग उद्या जर काय कमी जास्त झालं, लागले भांडणं लागलं माझ्या नवऱ्यालाही, तर हे जर काय घ्यायचं आहे आम्ही? बोलायला लागला म्हणजे घर हाजारता इतकं मोठ्याने वरडू बोलतोय. समधी जगदुनिया ऐकते, घर आहे तर शेजार पाजार भाऊ बहिणीनं समधी ऐकते ती. बहिणीला फोन केला तर साक्षरच्या योगिता ताईला सुद्धा शिव्या देतोय म्हणल्यानंतर मग ही माणूस कसल्या बुद्धीचं म्हणायचं?
आज 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 आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला आपण काय बोलतोय आणि काय नाही तरी समजतंय का? आणि राहिला विषय भाऊ बहिणी इथं तिथं जायचा, शिकवायचा, सांगायचा, तर एवढं लहान नाही तर ते ऐकून घ्यायला. जरी शिकवलं सांगितलं तरी ती त्यांचं भलं तर होणारच नाही. पण कोण जे शिकवणार सांगणार आहे ते आपल्याला कोण माहिती नाही. आपण कोणावर नावं बी घेणार नाही. भाऊ बहिणी आपली बुद्धी आहे. आपल्याला समोरचं किती जर सांगत असलं ना, आपण किती डोक्यात घ्यायचं आणि किती नाही ते आपल्या हातात असते. लोक गो खाल्ली म्हणून आपण, लोकांनी गो खायला लावला म्हणून आपण खायचं नसतो. कारण आपली बी बुद्धी तिथं काहीतरी चालवाव्या लागते. ही दुसरीकडे फालतूगिरी बुद्धी यांची चालती ना, लपडेबाजी, ह्याच्याबाजी, तसल्याबाजी. तर मला काय म्हणायचं, ती जरा बुद्धी जरा चांगल्या कामाला लावावी असं मला वाटतं. कारण हो का, लय गोष्टी त्यांच्या पदरात घेतलेल्या आहेत, त्या आता काय मला पदरात घेणं होत नाही. आणि राहिला विषय, सारखं म्हणतात ना, आई होती तेव्हा असंच केलं, आई होती तेव्हा, इतक्यापर्यंत गेल्यात भावा बहिणी, ती पाक झाडण्यापर्यंत गेल्यात. मग हे मला सांगा, एक बाईच असते की बाई समजा उकरून काढते, पण ही गडे असून समजा उकरून काढतोय, पाक झाडण्यापर्यंत काढतोय. भावा बहिणीनं एखाद्या वेळेस जर मी घरात स्वयंपाक किंवा पोरगही रडत असलं जर सकाळचं, तर भावा बहिणी माझा नवरा झाडून काढतो. कवा असं खराटा घेतला नाही आणि असं घर झाडून काढलं नाही किंवा दार झाडून काढलं नाही आपलं आहे म्हणून. आजपर्यंत माझं तुझं माझं तुझं माझं तुझंच करत आलेलं आहे. तर एकतर हाय एवढीशी जागा आहे, ते 2 खोल्या, तरी माझं तुझं माझं तुझं तसं म्हणायला जर गेलं ना भावा बहिणीनं, अशा बाय मी 2 लेख होतं. मग तसं म्हणायला गेलं तर असं दोन्ही लेखाला समानच समज मिळायला पाहिजे. आई खरं आहे का नाही खोटं आहे सांगा. मी जर असं ह्याला जर लागलं ना ईर्षीला, तर भावा बहिणीनं निम्याला निम्मच समज. मग एकट्याचं काहीच चालू द्यायची नाही मी. मग कसं आहे भाऊ बहिणीनं म्हणतोय आपल्याला समजा आहे, देवाच्या देवाने दिलेलं आहे, आपण कशाला एवढ्या 4 भांड्यात त्यांच्या आशा दाखवायचे, ही करायचं, त्यामुळे गप्प बसतो या. पण ही माणूस माझं 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 हे जर चालत जाय ना, या माझं माझं मस्की. लग्नात भरपूर परपंच दिलाय, घ्यावं काढावं वापरावं. लग्नात जसं लग्न करून दिलंय तसं तर काय वापरलेलं नाही. समजा आत्याच्याच आहे, तुम्हाला सांगते खोटं बोलत नाही भाऊ बहिणी. ज्यावेळेस माझं लग्न झालं ना, त्यावेळेस आत्याच्या वस्तूला मला, म्हणजे आता कुठल्या बी सासूचं भांडण होतं, आत्याच्या कुठल्या गोष्टीला आत्या मला हात लावू देत नव्हत्या, कारण की माझं त्यांना काही पटत नव्हतं. मग भाऊ बहिणीनं पटत नव्हतं म्हणल्यानंतर मला ती कशालाच वस्तू. आणि तसं बी माझ्या लग्नात मला समधी भांडी दिली होती म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं मी चुलीवर करून खायची. समजा चुलीवर मला पाक मायरी माझी पोटात राहिली होती भावा बहिणीनं. पावसात मी भाती शिजवत बसायची चुलीवर, बाहेर जाळ लागत नसायचा, काय नसायचा. मग तुम्हाला सांगते, लग्न मायरा झाल्यानंतर दिवाळी पहिलीच आली होती. मायरा 2 का 2.5 महिन्याची होती का 1 महिन्याची होती. तर तुम्हाला सांगते, तर माझ्या आईबापांनी मला ती गॅसला पैसे दिलं होतं. दिवाळीला साडी घेतली, 4-5 हजार रुपये गॅसला दिलं होतं. तेव्हा ते आम्ही नवऱ्याने माझ्या गॅस घेतला. तोपर्यंत मी चुलीवर करायची. तर आईबापाने माझ्या इष्टू दिलता, तर इष्टू दिला होता. तर ते डिझेल, पावसा पाण्यात डिझेल जाऊन आणायचं मायरूच्या बापाने, त्या आम्ही घरात त्या स्टोववर करून खायचो. तर एवढं कामाला जायचं दवाखाना त्यात माझा मायरी पोटात असल्यानंतर भाऊ बहिणीनं. मग डिझेलला ह्याला असं म्हणजे पैशाची कमतरता असायची. मग तरी भाऊ बहिणीने एक दिवशी असं चुलीवरच करून खाल्लेलं आहे. आणि ही काय समजा ह्यांना आयत आहे, आयत फुकाट आहे भाऊ बहिणीनं, समजा फुकाट. आणि ही माझ्यावर दादागिरी करते. मग आठवल्यावर भाऊ बहिणीनं लय आहे काय पण भरपूर. मी पण असं म्हणजे लय नाही, पण आपलं त्यातली त्यात तरी हाल मी काढलेला आहे. तर तसं यांनी 0% सुद्धा भाऊ बहिणीनं हाल काढलेला नाही, तर कुठली जाणीव सुद्धा नाही. ती मायरूचं पप्पा भाऊ बहिणीनं व्हिडिओ मागाशी बघत होतं, किती वैरे आहे ना, अमका आहे तमका आहे. यांना कशाला पाहिजे वैऱ्यावरी? तर आजपर्यंत धरलेलंच आहे भाऊ बहिणीनं त्यांनी. पण घरातल्या माणसाला किती काय किंमत. आणि मुदाम भांडणामध्ये मुदाम लोकांची नावं घ्यायची, आणि लोकांची नावं घेऊन ती लोक आमच्यापर्यंत घेऊन यायची. गेल्या वेळेस भाऊ बहिणीनं असंच भांडणाला शिव्या गाळी केल्या, आणि त्या दुसऱ्याच्या माणसाला जाऊन सांगितलं अशा नाशी तुझी भाऊजाई म्हणते. तो माणूस संध्याकाळी माझ्या दारात. आणि मगाशी भाऊ बहिणीनं तो काय म्हणतो की तुम्ही त्यांचं नाव घेतलं, तुम्ही त्यांच्या दारात जाऊन काय बोला. मी माझं घर सोडून कुठं सुद्धा जात नाही. म्हणजे लोकांची नावं घेऊन लोकांच्या. मी म्हणलं चला बरं त्या माणसाच्या घरी मी तिथं बोलते. म्हणलं कोणा मी तुमच्या दारात आलती का इसरायला? रगतगास करतोय नुसतं रगतगास. पाक जीव पाक नरडीला आणतोय असं करतात या. ज्यावेळेस सासू होती ना, सासू बोंबलत बसायची अशी ठोठो अशी तोंडावर हाणून घ्यायची, ठोठो बोंबलत बसायची इथं दारात. का तर ह्याच्यामुळं ही जी आहे ना लोक त्यांचा 2 लास्ट नंबरचा, तर ही बोंबलाय लावायचा असा त्यांना बोंबलाय, तरी बी तोंड बंद नसायचं. ही बाईच्या मानातल्या वणी बाईवणी इतकं भांडणं तर आहे, लय भांडतं. ते बोलतो तोच र, पण भाऊ बहिणी पॉईंटचा शब्द त्यांच्यापाशी असते. कारण की ही 2 वेळा जी मला भांडलं ना, त्या भांडणातच मी ओळखून घेतलेला आहे त्यांना.
आणि बाहेरची लोक काय कमेंट करते की व्हिडिओमध्ये शिवी दिली नाही तर तुम्हाला माहिती आहे का माझ्यापाशी मोबाईल नाही तर रेकॉर्डिंग करून ठेवलं असतं तुम्हाला ऐकायला काय शिव्या देत होता ती मला. हां 7-8 शिव्या दिल्या त्या मला 7-8. आणि शेवट ऐकावं वाटलं नाही म्हणून नवऱ्याला म्हणतोय माझ्या तुकडं करेन त्यांनी जर मला काय बोलत ना. म्हणजे असं ब्लॅकमेल करतोय काय आम्हाला. ह्या माणसाचा काय सुद्धा नियम नाही भाऊ बहिणींनो. लय बावळाट आहे ती. आणि घरदार मी ध्यान ठेवतोय काय ध्यान ठेवत्यात आहे दिवसभर तर घरी नाही तर. मी आता तुम्हाला सांगते आता सध्या घरी ती नाही तर मग भांडूनची गेलेला इथं ना जे सकाळी गेलं होतं ते आलं होतं परत. तो काय घेऊन आलं काय माहिती. परत आल्यानंतर भांडी मागितली मी भांडी देऊन टाकली त्यांची. भांडी दिल्यानंतर भाऊ बहिणीनं घर हितनं परत भांडायची लागलोय का 1-2 तास भांडलं. आणि भांडल्यानंतर तो आता गेलेला आहे तर बघा ते आणखी आलं नाही तर. आणि ही म्हणते मी ध्यान ठेवतोय. काडीचं कुठलं काय काम नाही त्यांना. समजा आम्ही करतोय कुठलं बी कर्तव्य असलं तर आम्ही पार पाडायचं. 5 रुपया घेत नाही आम्ही त्यांचा. आणि कशाला एवढं त्यांचं ऐकून घेऊ आम्ही. मी तर नसते आता ऐकून घेत. आणि लय झालं डोक्यावरनं पाणी गेलं. आणि तुम्हाला जरी माझं चुकीचं वाटत असणार तरी वाटू द्या भाऊ बहिणींनो. जी खरं आहे ते बोलायला मी लाजणार नाही कधी. आणि जी खरं आहे ना खऱ्याला उशिरा न्याय मिळतो खोट्याला लगेच नाही मिळतो. कारण मी इथं ऐकायला आहे गड्यावणी नवऱ्याला बोलत नाही तर मला बोलतात या. माझी लेकरं आहे ती घरी. ती पोरगी जरी काय बोलायला लागली तर भाऊ बहिण तिला बी किती तर मोठ्यानं वरडून आरडून बोलतात या. तरी बी खायला घातल्यावर मी ते बोलायचं त्यांना लेकरांना सुद्धा तरी मी काय बोलत नाही. जाऊ द्या म्हणते हाय चुलता बोलल. मायरीनं अंकल करत जायचं आणि त्यानं ह्याच्यावर ताटायचं. किती केलं तर माझ्यापेक्षा लहान आहे. मी आरुतुर बोलली ना भांडणार तरी मी माझं खपून तर जात आहे. पण त्यांनी मला आरुतुर बोललेलं खपतंय का. बाय माणूस लोकांच्या घरची मी पोरगी आहे म्हणून त्यांचं ऐकून घेऊ का. खरंच असतंय लोकांच्या घरची जी सून असते लोकांच्या घरनं आलेली असते ना सून तिला किंमत नसती या ह्याच्यात सासरवाडीत. तिली किंमत तर फक्त मला माझ्या नवऱ्याने नाहीतर असल्याने दिलेली नाही. आणि द्यायची माझी बी काय कारण आहे. सांभाळायचं तर आता विषयच येत नाही आणि नाहीच सांभाळणार. माझं डोकं लय हल्लेलं आहे भाऊ बहिणीने. कारण की आजपर्यंत जे मी ह्याच्या आधी व्हायची भांडणं भाऊ बहिणीनं भरपूर व्हायची बरं का. त्यावेळेस पण आई असताना बी मला बोलायचं पण मी एवढं चला म्हणायचे जाऊ द्या काय यांच्या नादी लागायचं आहे. त्यावेळेस आत्याही असायच्या बोलायच्या त्यांनाही करायच्या जाऊ द्या म्हणायची. पण सासू मरून झालेच किती दिवस. दुसरं मासिक झालंय तवर लागलाय. आत्या असताना पण हेच केलेलं आहे. त्यांच्या डोक्याला असंच ताप केलेला आहे. आणि राहिला विषय त्यांचा नवीन पाय दुखत होता ना सासूचा ह्यांच्यामुळेच दुखत होता. कुणी कुठं कामाला गेलं तुम्हाला सांगते 150 रुपये त्यांच्या मोबाईलमधलं कुणी काढून घेतलं. मग सासू ती 150 रुपये काढून घेतलं म्हणून इथं आला ती कालवा करत. तर सासू उठली आणि गेली तिकडं ज्यांच्याबरोबर ते कामाला जात होतं ती तिथे घेऊन गेली आणि भांडायला लागली. तर तेव्हापासून जी घरी आली तेव्हापासून जी म्हणली माझा पाय दुखतोय ती त्यांचा पायच कामात नाही गेला. शेवटी ती घेऊन सासू मरून गेली. बस की आता किती टेन्शन द्यायचं असतं. सासू असताना बी असा लय त्रास दिलेला आहे त्यांना. बोंबलत बसायची बोंबलत ठोठो शिव्यान गाळी त्या सासूला सुद्धा करायचा येऊ. आणि काही लय सांगते तया. तर चला भाऊ बहिणीनं घ्या सर्वांनी काळजी. माझ्या डोक्याला इतकं ताप झालाय का ना ती मगाशी जी व्हिडिओ मध्ये तर बोलतच होतं पण व्हिडिओच्या नंतर ती इतकं बोललेलं आहे तर लय भरपूर बोललेलं आहे. त्यामुळे माझ्या हे दिमागात जास्त माझी डोकं लय दुखतंय सकाळपासून. तर घ्या काळजी सर्वांनी. आणि मला नाही वाटत भाऊ बहिणी की तुम्हाला काय वाटतं काय नाही पण मी खरं बोलतीये. आणि माझं मी खरंच बोलणार. मी वरडीन बोलीन आरडीन पण मी खरं बोलतीये. माझं खोटं नसतंय काय. कारण की मला आजपर्यंत माझ्या स्वामी समर्थ महाराजांनी खोटं नाही सांगितलं बोलायला. माझी 2 लेकरं आहे ती. आणि कुठल्या देवाची जरी शपथ घ्यायला लावली तरी माझं कुठं खरंच जात नसतंय कळलं का.